नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. मित्रांनो, तुमच्या वोटर आय डीची स्लिप म्हणजे तुमची मतदान कार्ड जी काय आहे ची स्लिप ती तुम्ही तुमच्या मोबाईलवर एका मिनिटामध्ये डाउनलोड करू शकता. ज्यामध्ये या स्लिपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली असते. तुमचे मतदान कार्ड कुठे आहे, कोणत्या खोलीमध्ये आहे, सगळी माहिती तुम्हाला या क्लिपमध्ये मिळते. आता ही स्लिप कशी काढायची एका मिनिटात सांगतो. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. तसेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. ती तुम्ही फिल करून ठेवा. आमची टीम तुम्हाला लवकरच जॉईन करून घेईल. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आपल्याला पहिल्यांदा गुगलवरती यायचंय. गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला एक लिंक दिलेली आहे किंवा गुगलवरती जी आल्यानंतर तुम्हाला जी काही वेबसाईट टाकायची आहे ती वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंटमध्ये देईल. तर त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तुमची पुढची प्रोसेस करू शकता. तर मी डायरेक्ट आता इथे लिंक टाकतो. लिंक पेस्ट करतो आणि मेन पेजवरती जातो. मेन पेजवरती आल्यानंतर तुम्हाला बघा हे अशा पद्धतीचे इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये तुम्हाला बघा इथे जर खाली बघितलं सर्च इन इलेक्ट्रो रोल तर त्याच्या खाली तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. ईपीआयसी द्वारा ईपीआयसी द्वारा खोजे, विवरण द्वारा खोजे, मोबाईल द्वारा खोजे, 3 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. जर तुमच्याकडे जर इपिक नंबर नसेल तर तुम्ही तुमची माहिती टाकून पण सर्च करू शकता किंवा तुमच्याकडे तुम्ही दोन्ही गोष्टी न करू शकत नसाल तर तुम्ही मोबाईल नंबरद्वारा सुद्धा तुम्ही ते सर्च करू शकता. तर मित्रांनो, आपण इपिक नंबरचा जो 1 नंबरचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करूया आणि त्याच्याद्वारे आपण पुढची प्रोसेस करून घेऊया. तर आता इथं आपल्याला काही लँग्वेज सिलेक्ट करायची गरज पडत नाही. डायरेक्ट तुम्ही इपिक नंबर टाकला की तुम्ही प्रोसेस करू शकता. तर जो काही इपिक नंबर आहे तो मी टाकतो इथे. इपिक नंबर टाकल्यानंतर मित्रांनो, तुम्हाला तुम्ही कुठल्या स्टेटमधून आहात ते स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जे काही नंबर आहे कॅप्चर कोड तर तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तो टाकल्यानंतर मित्रांनो सर्चवरती क्लिक करायचे. जसं तुम्ही सर्च करताल, सर्च केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन येतील. इथे बघा आता इथे सर्च केलं की इथे तुम्हाला इपिक नंबर आलेला आहे. सीरियल नंबर आहे, इपिक नंबर आहे, नेम आहे. मग ज्याच्या कोणाचा इपिक नंबर आहे त्याचं नाव दिलेलं आहे, एज आहे, रिलेटिव्ह नेम आहे, म्हणजे हसबंड किंवा वडिलांचं नाव आहे, स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, असेंब्ली कॉन्स्टिट्यूशन आहे, कुठल्या पार्ट आहे, पोल स्टेशन म्हणजे कुठल्या ठिकाणी तुमचं मतदान होणार आहे, कुठल्या शाळेमध्ये आहे, किती रूम नंबर आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही पाहून झाल्यानंतर तुम्ही जो एकदा तुमचं कन्फर्म झालं की हाच तुम्हाला याची स्लिप डाउनलोड करायची. लास्टला जो जो मला ऑप्शन म्हणून बटन येतं, त्या ऑप्शन बटनावरती खाली व्ह्यू डिटेल्स म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर ज्या डिटेल्स आपण आता पाहिल्या त्या डिटेल्स पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. फक्त याच्यामध्ये आता इपिक नंबर असेल, कुठल्या राज्यातून आहात, काय या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, खाली बघा, खाली स्क्रोल केल्यानंतर इथं ब्लू कलरचा ऑप्शन दिलेला आहे, ज्यामध्ये मतदान सूचना प्रिंट करे, प्रिंट वोटर इन्फॉर्मेशन असा ऑप्शन दिलेला आहे. त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय. जसं तुम्ही त्याच्यावरती क्लिक करताल, तुमची स्लिप डाउनलोड झालेली आहे बघा मित्रांनो. ही अशा पद्धतीची स्लिप आहे. ही स्लिप डाउनलोड झालेली आहे. ही स्लिप तुम्ही तुमच्या जवळ ठेवा. उद्या मतदान आहे. ही स्लिप तुमच्या जवळ असेल तर तुम्हाला पटकन तुमचं बूथ सापडेल, किती नंबरची रूम नंबर आहे या गोष्टी तुम्हाला सापडतील. पटकन तुमचं वोटिंग होईल. आणि ही स्लिपसाठी जर बऱ्याच मित्रांना आता स्लिप मिळत नसेल किंवा त्यांना स्लिप नाहीये म्हणून बरेच लोक वोटर वोटर करत नाहीत किंवा मतदान करत नाहीत. तर त्या सर्व लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना फायदा घेता येईल. त्याबरोबर चॅनलवर आमच्या पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडली तर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.